तिकडे कोल्हापुरात पंचगंगा नदी यंदाच्या पावसाळ्यात दुसऱ्यांदा पात्राबाहेर आली। जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या पाणीपातळीत तब्बल 9 फुटांनी वाढ झाली। नदीवर असलेले 34 बंधारे पाण्याखाली गेले। याच पंचगंगा नदी काठावरून आढावा घेतलाय प्रतिनिधी शेखर पाटील यांनी। यंदाच्या पावसाळ्यात पंचगंगा नदी दुसऱ्यांदा आता पात्राबाहेर पडल्याचं पाहायला मिळतंय। मी सध्या त्याच पंचगंगा नदी परिसरामध्ये उभा आहे आणि आपण ही दृश्य पाहताय। यंदाच्या पावसाळ्यात सलग दुसऱ्यांदा खरं तर ही पंचगंगा नदी जी आहे ती पात्राबाहेर पडल्याची ही सगळी दृश्य पाहताय। गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी खरं तर मुसळधार असा पाऊस सुरू आहे। काल देखील रविवारी अनेक भागांमध्ये जोरदार असा पाऊस झाला आणि परिणामी कोल्हापुरातली ही पंचगंगा नदीची पाणी पातळी जवळपास 8 ते 9 फुटांनी वाढलेली आहे आणि त्यानंतर दुसऱ्यांदा यावर्षी पंचगंगा नदी जी आहे ती पात्राबाहेर पडलेली आहे। आपण समोर पाहताय जुना छत्रपती शिवाजी महाराज पूल आहे, त्यावरून या सगळ्या पंचगंगा नदीची पाणी पातळी केवढ्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याचा अंदाज देखील येतो। आणि दुसरीकडे देखील आपण जर बघितलं तर याच पंचगंगा नदीच्या पात्रामध्ये अनेक छोटी छोटी मंदिरं आहेत, शिवाय दीपमाळा आहेत। त्या देखील पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्यानंतर ती मंदिरं जी आहेत ती पाण्याखाली जात असतात। दुसरीकडे जर बघितलं तर हे विस्तीर्ण असं पंचगंगा नदीचं पात्र आहे आणि तेच पात्र आता बाहेर येऊन या ठिकाणी वाहताना खरं तर पाहायला मिळते। त्यामुळे नक्कीच सध्याची पंचगंगा नदीची पाणी पातळी जी आहे ती 28 फुटांपर्यंत जाऊन पोहोचलेली आहे। जवळपास 34 बंधारे जिल्ह्यातले पाण्याखाली गेलेले आहेत। शिवाय आज आणि उद्या देखील मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे 2 दिवसांमध्ये कशा पद्धतीने पाऊस पडणार आहे त्यावरतीच कोल्हापुरातल्या या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत देखील आता वाढ होणार का हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे। कॅमेरामन ओंकार वळवडेसह शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर।